म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर माझं वजन जेवढं होतं तेवढं चालत 65 वर. तर मी 7-8 महिने बंद केलं वर्कआउट, मुलगी छोटी असल्यामुळे. आणि आता 10 महिन्याची मुलगी आहे. 2 महिने झाले सर मी वर्कआउट सुरू केलं. तर 2 महिन्यामध्ये आणखी 5 किलो वजन कमी झालं. क्या बात आहे, अमेझिंग अमेझिंग. तर मॅडम तुम्ही हे जे वर्कआउट गाईड केलात आज, तर तुम्ही जेव्हा सुरुवातीला जेव्हा या जर्नीमध्ये आले होते 2.5 वर्षापूर्वी, तर त्यावेळी सुद्धा एवढा एनर्जेटिक वर्कआउट करत होता का तुम्ही? 2-3 महिने काही दिवस कमी केले सर. हळूहळू 15 मिनिट, अर्धा तास, मग 1 तास करायला सुरुवात केली. आणि आता सर 1 तास येते कंटिन्यू. सुरुवातीला हळूहळू थोडी थोडी केली सर. कधी कॅमेरा बंद, कधी सुरू, आणि आता कंटिन्यू सुरू आहे सर कॅमेरा सुरू. येस. मनीषा ताई, मला एक विचारायचं होतं तुम्हाला ऍडिशनली. मी तुम्हाला प्रश्न मगाशी विचारला की बऱ्याच महिलांना असं डाऊट असतो की प्रेग्नन्सी मध्ये हा सकस संतुलित आहार घ्यायचा की नाही घ्यायचा. म्हणून मी तुम्हाला स्पेसिफिकली प्रश्न विचारला होता की प्रेग्नन्सीच्या पूर्ण दिवसांमध्ये तुम्ही हा सकस संतुलित आहार घेत होता, इव्हन डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही इमिजिएट तो आहार सुरू केला. तर या कॉल वरती अशा काही महिला असतील की ज्यांना आता बाळ एक्सपेक्टेड असेल, बाळ होण्याचे चान्सेस असतील, किंवा काही अशा महिला की ज्यांचे मुलं सुना म्हणजे मुली किंवा सुना असतील, त्यांना बाळ होणार असेल, तर अशा सर्व महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल की हे प्रेग्नन्सी मध्ये घेतलं तर चालतं, कसं आहे, काय आहे? तर त्यांच्यासाठी एक महिला म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? कारण तुम्ही पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये हा सकस संतुलित आहार घेतलेला आहे, शिवाय डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा इमिजिएट तुम्ही सुरू केलं होतं. तर मला त्याबद्दल सांगा. हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आहे. याच्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. याच्याने सगळे बेनिफिट आहेत. इथं नुकसान कोणाचेच होणार नाही सर. याच्याने प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मला सगळ्यात चांगला रिझल्ट मिळाला. मला 9 महिने कोणत्याच प्रकारचे त्रास झाले नाही. मी डिलिव्हरीला गेली तोपर्यंत मी स्वतः घरचे कामं करून गेली, आणि आली दवाखान्यामधून तरी मला कोणाचा हात पकडावा लागला नाही. मी स्वतःच गेली आणि स्वतःच केली. आणि एवढं चांगलं रिझल्ट आहे की बाळ खूप छान जन्माला येईल. ऍक्टिव्ह. येस. वजन कमी केलंय या कम्युनिटी बरोबर येऊन, या फॅमिली बरोबर येऊन? सर सुरुवातीला मी आली तर तेव्हा 3 महिन्यामध्ये माझं 6 किलो वजन कमी झालं. आणि पूर्ण कमी व्हायच्या आधीच मला प्रेग्नन्सी राहिली, त्याच्यामुळे मी वजन कमी केलं नाही. आणखी उलट 10 किलो वजन वाढवलं त्या काळामध्ये. ओके, प्रेग्नन्सी मध्ये वाढलं. येस. आफ्टर डिलिव्हरी पुन्हा किती कमी केलं? आता 5 किलो आणखी कमी केलं. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. आणि हे वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय फॉर्म्युला वापरला ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी झालं? मी रोज सकाळी सकस संतुलित आहार घेते आणि 1 तास वर्कआउट करते सर. ओके, सकस संतुलित आहार घेऊन तुम्ही हे सगळं कंटिन्यू केलं. वाव, कॉंग्रॅच्युलेशन, बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. आता तुम्ही सगळ्या आपल्या फॅमिली मेंबरला, वजन तर कमी झालंय, पण वजनाबरोबर इतर काय चॅलेंज, तुमच्या काही चॅलेंज होते का ज्याच्यामुळे आज तुम्ही आनंदी, हॅपी आणि आहात? वजन तर कमी झालेलंच आहे तुमचं बाय डिफॉल्ट. तुमचं वजन आपल्या फॅमिलीमध्ये कुणी आला त्याचं वजन कमी होतच, वजनाबरोबर इतर काय बेनिफिट झाले तुम्हाला? 2020 ला माझी पहिली डिलिव्हरी झाली. त्याच्यानंतर डिलिव्हरीच्या नंतर माझं कंबरदुखीचे त्रास होतं, टाचदुखीचे त्रास होतं. तर ते 3 महिन्यामध्ये सगळे निघून गेले सर. आणि त्याचं वजन पण कमी झालं. आता तुम्ही आनंदी आहात? येस. येस. सगळ्या फॅमिली मेंबरला काय मेसेज द्याल तुम्ही? सर मी जसं रोज सकाळला सकस संतुलित आहार घेते आणि वर्कआउट करते 1 तास, तसं सर्वांनी करा. सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. कुठल्याही प्रकारचा त्रास राहणार नाही. येस. खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. हा या मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती परत्वे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. थँक्यू मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. माझे सर अमर पाटील सर आहेत. त्यांनी
2-2.5 वर्ष आधी इथं शिबिर घेतलेलं आणि त्या शिबिरामध्ये सांगितलं की वजन कमी करायचं आहे तर आमच्या रोज आरोग्य फॅमिलीमध्ये तुम्हाला वर्कआउट करावं लागेल आणि सकस संतुलित आहार घ्यावे लागेल. तर त्यांच्याप्रमाणे आम्ही ऐकलं आणि आमच्या जीवनामध्ये बदल झाले. ओके ओके. येस, खूप छान कोच आहेत तुमचे. असंच कोचच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने निरोगी, हॅपी, आनंदी राहण्यासाठी रेग्युलर या सिस्टीमचा भाग बना. नक्कीच तुमची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग राहील आणि तुम्ही आजारी पडणार नाही. थँक्यू, धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. येस, थँक्यू. अमलेश सर, कंटिन्यू नेक्स्ट.